निर्गमनची पुस्तक याचं 19वं अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 46 वचन लिहून आहे. निर्गमनाची पुस्तक या पुस्तकामध्ये 25वं अध्यायापासून ते 40वं अध्यायापर्यंत देवाचे निवासस्थानाचे मंडप विषय लिहून आहे. देवस्थानाच्या मंडपामध्ये होणारे आराधनाचे क्रम आणि आराधना करणारे लोक, देवासमोर प्रायश्चित करणं, लोकांच्या पापाच्या विषय, यासाठी देवाचे निवासस्थानाच्या मंडपामध्ये कोणते नियम पाळले पाहिजे, याजक कसे असले पाहिजेत, तसेच लेवी लोक कसे कार्य केले पाहिजे आणि प्रधान याजक कसे कार्य करायला पाहिजे आणि कोणते लोक कसे कार्य करायला पाहिजेत, या अध्यायामध्ये प्रधान गोष्टी लिहिण्यात आले आहे. 29 अध्याय बघत असतानाही याजक लोकांचे प्रतिष्ठा आणि त्यांचे कार्यक्रम बघा. तुम्ही कोणती नोकरी असेल तर त्याची एक प्रॉपर ट्रेनिंग असतो आणि त्याचे विधी आणि विधान असतो. तसेच देवाच्या कार्यासाठी देव काही नियमचे निर्माण केले आहे. याच्यामध्ये कोण भाग घेतले पाहिजेत. देवाच्या निवासस्थानाच्या मंडपामध्ये कोण कसे असले पाहिजे आणि कोणत्या भागेमध्ये सेवा केली पाहिजेत, या सर्व गोष्टी देवच सांगतो. आणि देवाच्या निवासस्थानाच्या मंडपामध्ये देवानं ठरवलेले योजनेच्या अनुसार देवच सर्व कार्य करतो. आणि देवानं ठरवलेले नियमच्या अनुसार ज्या लोकांना, हे सर्व लोक नमुने आहे, पण वास्तविक येशू ख्रिस्तच आहे. या गोष्टी फक्त छायाच आहे, पण वास्तविक येशू ख्रिस्तच आहे. देवस्थानाचे मंडप येशू ख्रिस्ताचे छाया आहे आणि येशू ख्रिस्तच वास्तविक आहे. देवाच्या निवासस्थानाच्या मंडपामध्ये देवानं येशू ख्रिस्ताला जसे सेवासाठी ठरवून घेतले आहे, देवानं येशू ख्रिस्ताची प्रतिष्ठा केले आणि त्याला वेगळे केले, तसेच देवाच्या निवासस्थानाच्या मंडपासाठी तो त्यांना वेगळे करतो आणि त्यांना त्यांना तयार करतो. त्या लोकांना वेगळं करून त्यांना शिकवण्यामध्ये आले पाहिजेत. कारण हे महान कार्य एक सामर्थी घरामध्ये होणार. तिथे मजाक मस्करी करायसाठी नाही जमणार, कारण ते देवाचे घर आहे, देवाचे निवासस्थानाचे मंडप आहे. त्याचा उपयोग आपण आपल्या इच्छेनुसार नाही, पर देवाचं ते निवासस्थान आहे म्हणून त्याला आपण देवाच्या इच्छाच्या अनुसारच त्याचा उपयोग केले पाहिजेत. कारण देव तिथं असतो, त्याची उपस्थिती तिथं असतो आणि त्याची वचन तिथून ऐकण्यामध्ये येतो. कारण याचा इतिहास इस्रायली लोकांना माहीत आहे.
निर्गमनची पुस्तक याच्या 19व्या अध्यायामध्ये देव सिनै डोंगरवर उतरल्यानंतर ते डोंगर अग्निमय झाले. तो बोलत असताना विजा कडकडत होते आणि त्याच्या कारणानं इस्राईल लोक म्हणू लागले का आम्ही मरून जाणार. यासाठी हेच देवाची उपस्थिती देवाच्या निवासस्थानाच्या मंडपामध्ये आहे, इतर कोणाला न दिसता. यासाठी फक्त इथं लेवी लोकांनाच प्रवेश होते. साधारण लोकांना आतमध्ये यासाठी त्यांना मनाई होती. फक्त याजक लोकच देवाच्या निवासस्थानाच्या मंडपामध्ये त्याच लोकांना प्रवेश होते. इस्रायली लोकांचे गोत्र बघत असताना 13 आहे. आता तुम्ही म्हणणार इस्रायली लोकांचे गोत्र 12च आहे ना. इस्रायलमध्ये लेवी लोकांचे गोत्र मिळून 12 गोत्र आहे. इस्रायलमध्ये 12 गोत्र आहे आणि 12 गोत्रांचे कर्ता आहे. याकूबला 12 लेकरं होते आणि हे 12 लेकरं 12 गोत्र आहे. आणि देव या 12 गोत्रामधून एक गोत्राला आपले सेवासाठी अलग केले आहे आणि ते आहे लेवीचे गोत्र. त्याच्यामधून 11 पुत्र वेगळे होतो आणि 11 पुत्रामधून योसेफला 2 लेकरं होते आणि त्या 2 लेकराचे 2 वेगळे गोत्र आहे. योसेफचे 2 लेकरांमधून एफ्राईम आणि मानशेष हे 2 गोत्रामध्ये परिवर्तित झाले. रोबेननं पाप केल्यामुळे ज्येष्ठाचा अधिकार त्याला नाही मिळाले. यासाठी याकोबनं योसेफच्या दोन्ही मुलाला 2 गोत्र दिले आणि लेवी गोत्र देवासाठी अलग करण्यात आले. आणि या लेवी गोत्रामधून याजक लोक आले आणि याच गोत्रामधून महायाजक आले विशेष करून. आणि तुम्ही बघले तर देवानं लेवी लोकांना वेगळे केले. लेवी लोकांमधून देवानं याजक लोकांना आणले आणि याजक लोकांमधून देवानं प्रधान याजक आणले. आणि आपण असं बघत असताना प्रधान याजकला किती महत्त्व दिले पाहिजे, त्याला काय पद दिले पाहिजे, कोणते अधिकार दिले पाहिजे. कारण तो सर्वशक्तिमान आहे आणि त्याला काय पाहिजे तोच निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर लीडरशिपमध्ये कोण असले पाहिजे आणि ते आहे याजक लोक. कारण याजक लोकांना पण अभिषेक झाला पाहिजे, याजक लोकांचा पण प्रतिष्ठा झाले पाहिजे आणि याजक लोक पण देवासाठी कार्य केले पाहिजेत. आणि हेच लोक देवस्थानाच्या मंडपामध्ये सेवाचे कार्य केले पाहिजे आणि इतर उरलेले लोक हे देवाचे निवासस्थानाचे मंडपाचे बाहेर असले पाहिजेत. देवानं स्वतःच आपल्यासाठी लोकांची निवड केले आणि त्यांना आपले सेवासाठी अलग केले, त्यांचा अभिषेक केला आणि त्यांची प्रतिष्ठा केले आणि त्यांना आपल्यासाठी देवानंच ठरवून घेतले. आणि ख्रिस्ताच्या मंडळीसाठी प्रधान याजक त्यांचा अभिषेक होणं, त्यांच्या देवासाठी निवड होणं हे चांगले उदाहरण आहे. आज ख्रिस्त मंडळीपाशी खरोखरीच शिक्षा नाही आहे. मंडळी का आहे? देवाच्या द्वारा या जगामधून वेगळे करणारे लोकच. हे लोक अभिषिक्त लोक आहे आणि या लोकांना मुकुट मिळलेला लोक आहे. हेच तर मंडळी हा आहे. पण अशी भावनाच तर माहीत नाही. ख्रिस्ती लोक
धर्माचं जीवन जगल्यासारखे जगून राहिले फार वाईट आहे. ख्रिस्ती लोकांचं जीवन धर्मांना संबंधित नाही आहे. ख्रिस्ती लोकांचं जीवन स्वर्गाच्या राज्यासोबत संबंधित आहे. आपण देवाचे प्रतिनिधित्व आहे. समाजामध्ये असलेले लोक देवाचे लेकरं आहे. यासाठी आपण या 29व्या अध्यायाचे विभाजन करू. एक अध्यायापासून तर एक वचनपासून तर 3ऱ्या वचनपर्यंत याजक लोकांची प्रतिष्ठाविषयी लिहून आहे. 4व्या वचनमध्ये त्यांना शुद्ध करून राहिले आहे. 5व्या आणि 6व्या वचनमध्ये याजक आणि प्रधान याजकचा त्यांचे वस्त्र आणि त्यांचा अभिषेक विषय आहे. 8व्या आणि 9व्या वचनमध्ये आरोनचे मुलं त्यांचे कसे अभिषेक करायचं या विषयीमध्ये लिहून आहे. 10वा आणि 11वा वचनमध्ये पापाचा परिहार याच्या विषयीमध्ये लिहून आहे. देवाच्या उपस्थितीमध्ये जाणे म्हणजे एका पापी व्यक्तीचा त्याचा परिहार झाला पाहिजेत. तुमचे पाप क्षमा झाले पाहिजे, नाही तर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये नाही जाऊ शकत. पापेमध्ये असलेला व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये नाही जाऊ शकत. उदाहरणासाठी तुम्ही बघा, काही अड्या प्रकाशला नाही बघू शकत, कारण ते किडे अंधारामध्ये राहणं त्यांना खूप आवडतो. एक पापी व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये नाही जाऊ शकत आणि तो देवाचा प्रकाश पण नाही पाहू शकत. तो अंधारालाच शोधतो. यासाठी येशू ख्रिस्तांना म्हटलं का माझ्या बगैर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये नाही येऊ शकत. कारण येशू ख्रिस्तांना म्हणलं मीच मार्ग आहे आणि येशू ख्रिस्तांना स्वतःला द्वार म्हणले आहे आणि त्याच्याशिवाय कुणीच देवाजवळे नाही येऊ शकत. येशू ख्रिस्तांना म्हटले मी द्वार आहे आणि ता पडदा फाटून गेला मधामध्ये, म्हणजे येशूचं शरीर फाटलं आपल्यासाठी. 15 वचनपासून तर 18 वचनपर्यंत समाधानचे अर्पणच्या विषयीमध्ये लिहून आहे. एका बाजूला पापासोबत त्याचे परिष्कार आहेत, दुसऱ्या बाजूला देवासोबत समाधान करणे आहे. एका बाजूला आपल्याला पापासोबत समाधान म्हणजे पापाची क्षमा आहे, तर दुसऱ्या बाजूला देवासोबत समाधान आहे. 19 वचनपासून तर 21 वचनपर्यंत प्रतिष्ठासाठी बली अर्पण करणं. लेवीचे पुस्तक याच्या 2रा अध्यायामध्ये 25 आणि 26 वचनमध्ये याच्या विषयीमध्ये माहिती आहे. 22 वचनपासून ते 28 वचनपर्यंत एक विशेष प्रकारचे होमचे निर्माण करणे. कारण देवाच्या निवासस्थानाच्या मंडपासाठी एक विशेष प्रकारची देवाच्या द्वारा देवाच्या मंडपाच्या निवासस्थानमध्ये सेवा करण्यासाठी नियम देण्यात येत आहे. 29 वचनपासून तर 37 वचनपर्यंत परमेश्वरीय योजना आणि त्याचे नियमचा विषय इथे लिहून आहे. प्रधान याजक असलेले आरोन, मोशेचे मोठे भाव आणि त्याचे लेकरला याजकाचा म्हणजे अभिषेक करणं आणि देवाची सेवासाठी त्यांची निवड. आता आपण वचनचं ध्यान करू. निर्गमनचे पुस्तक याचा 29वा अध्यायाचे 1 वचन.
त्यांनी याजकाच्या नात्यानं माझी सेवा करावी, म्हणून त्यास पवित्र करण्यासाठी जे तुला करवायचे ते हे, म्हणजे देवाच्या पवित्र स्थानामध्ये कोणी पण नाही येऊ शकत. एक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आमच्या आंध्र प्रदेशमध्ये अमलापुरम नावाचा एक गाव आहे. त्याच गावामध्ये ONG नावाची संस्थानं एक विहीर खांदली आणि ते विहीर पेट्रोलची विहीर आहे. आणि ONG नावाचे हे लोक पेट्रोल काढायचं काम या लोकांचं आहे. आणि त्या विहीरमध्ये आग लागली आणि त्याचा भडका नारळीचा झाडा इतके वर जाऊन राहिले म्हणतो. आणि त्या क्षेत्रामध्ये असलेले पुष्कळ प्रांत त्या विस्तीच्या द्वारा भस्म होऊन गेले. सरकार त्या प्रांतामध्ये असलेले इर्दगिर्दच्या क्षेत्राला खाली करवायला लावले. आणि या विहिरीतून विस्त निघत असताना त्याला बारवले पाहिजे आणि त्याला थांबवले पाहिजे. आणि त्याला बारवायचा फार प्रयत्न केले, पण ते विस्त बारलं नाही. फायटर लोकांना पण फार प्रयत्न केलो, पण काहीच नाही झाले. तेव्हा भारत देशामध्ये असलेली सरकारनं अमेरिकी सरकारला विनंती केले. तेव्हा अमेरिकी देशाच्या सरकारनं बिल्स ॲडम नावाचा एका व्यक्तीला पाठवण्यामध्ये आले. आणि त्याच्यासोबत 2 किंवा 3 जण आले. आणि पहिल्या दिवशी एक स्पेशल हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ते विहीर दाखवण्यामध्ये आले आणि ते जाऊन बघून परत आले. आणि त्या लोकांना म्हटले का हे फार सोपं आहे, आम्ही या आगीला विझवून टाकणार. हे ऐकून सर्वाला फार आनंद झाला. आणि दुसऱ्या दिवशी ते लोक त्याच विहिरीजवळ आले. आणि विहिरीजवळ येत असताना त्या लोकांना विशेष प्रकारचे वस्त्रचे धारण केले. आणि हे वस्त्र विशेष प्रकारचे असल्यामुळे विस्त्याचा द्वारा यांना काहीच नाही होणार. आणि हेच वस्त्र घालून ते लोक त्या अग्नीमध्ये गेले. सर्व लोक मोठ्या उत्सुकतानं बघून राहिले. काही वेळानंतर एक मोठा फार आवाज आला आणि ते आग तिथंच थांबून गेली. आणि त्या विहिरीवर त्या लोकांना एक कॅप लावून चांगल्या पद्धतीनं ते लोक बाहेर निघून आले. हे लोक पण विशेष प्रकारचे लोक आहे. आणि या लोकांना घेतलेले शिक्षण आणि धारण केलेले वस्त्र अतिविशेष आहे. आपला देव परमेश्वर पण आगीसारखाच आहे. आणि त्याच्याजवळ कार्य करणारा व्यक्ती एका अग्नीपाशी कार्य करणारे व्यक्ती आहे. यासाठी त्या लोकांना सांगण्यात आले का तुला एक कार्य करायचं आहे. तुम्हाला मी एक गोष्टी सांगते. वधस्तंभावर येशू ख्रिस्तावर संपूर्ण मानव जातीचा पापाचा भार ठेवून त्यानंतर स्वर्गाच्या राज्यामधून देवानं आगीला त्याच्यावर ओतले आणि त्या पापावर देवानं विस्तेला ओतले. नरकाची आग कसे असतो म्हणजे तिच्यापेक्षा दुप्पट आग देवानं काही क्षणामध्येच येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये ओतले. येशू ख्रिस्ताला काहीच नाही झाले, कारण तो परिशुद्ध आहे, शुद्ध परमेश्वर आहे.
येशू ख्रिस्त पवित्र आहे आणि त्याच्यामध्ये काहीच पाप नाही. आणि येशू ख्रिस्तामध्ये काहीच पापाचे स्वभाव नाही. यासाठी त्याच्यावरतं अग्नी उतले तेव्हा त्याला काहीच नाही झाले. तो पापाचा भार उचलला आणि पापाचा भार उचलताना तो शांत होते, पण त्याला दंडित करतानाही त्याला काहीच नाही झाले. कारण येशू ख्रिस्तानं मानवी रूप धारण केले यासाठी का तो मानवचे पापाचा भार उचलण्यासाठी. आणि या विशेष प्रकारचे देहधारण येशू ख्रिस्तानं यासाठी केले का संपूर्ण जगाचे मानवजातीचे पापाचे भार उचलण्यासाठी. विलाप गीतमध्ये येशू ख्रिस्त विलाप गीतमध्ये पुस्तकमध्ये लिखून आहे का तो आकाशामधून अग्नीला उतले आणि या अग्नीचा अनुभव फक्त येशू ख्रिस्तच घेऊ शकते. कारण येशू ख्रिस्तानं याच्यासाठीच देह धारण केले होते. मी 2018मध्ये एक आपल्या घरी प्रोजेक्ट तयार करायला लावले आणि त्या प्रोजेक्टचे नाव होते पोलावरम प्रोजेक्ट. आणि त्याच्यासाठी 1,10,000 मला खर्च आले. आणि या प्रोजेक्टसाठी मला मोठं इनाम मिळाले. आणि या इनामला मला पश्चिम गोदावरीचे कलेक्टरनं दिले. आणि हा 40 फीट लांब होता. आणि त्याच्या पाण्याला पण बघितले तर त्याच्या पाणीला पण आम्ही सेट केले होते. आणि या प्रोजेक्टला सुरू केल्यानंतर पाणी कसे येते याचा पण प्रॅक्टिकल केले होते. माझा एक बंधू होता, त्यांना याला प्रॅक्टिकल करून बघले होते. आणि याला एका लॉरीवर तर ठेवून याचं बघण्यामध्ये आले तेव्हा 40 फीटपर्यंत पाणी आले. येशू ख्रिस्त वास्तविक आहे, तर हारोन जे आहे तो मॉडेल आहे. ग्रहण करायची जे वास्तविकता आहे ते येशू ख्रिस्तामध्येच आहे. यासाठी देव म्हणतो मोशेला, निवासाच्या मंडपामध्ये तुला कार्य करायचे असन तर हे सर्व गोष्टी घडलेच पाहिजेत. आणि असे नाही केले तर मरून जाणार तुम्ही. देव त्या लोकांना अंगीकार केले पाहिजे म्हणले तर ते लोक विशेष असले पाहिजे. प्रतिष्ठा त्यांची झाली पाहिजे, त्यांचा अभिषेक झाले पाहिजे. आणि ते लोक इतर लोकांसारखे नसले पाहिजेत. ते सर्व लोक इतर लोकांसारखे नसते, ते लोक विशेष प्रकारचे लोक आहे. आज ख्रिस्ताची मंडळी पण असेच असले पाहिजे. या जगामध्ये असलेले लोकांसारखे आपण नसले पाहिजेत. आपल्याला अलग करण्यामध्ये आले, आपली प्रतिष्ठा झाले, आपल्याला बोलवण्यात आले, आपल्याला देवानं वेगळे केले, आपल्याला पवित्र आत्माच्या द्वारा अभिषेक करण्यात आला. आपले बुलहाट वेगळे आहे, आपला जीवन वेगळा आहे, आपले दर्शन वेगळे आहे, आपले धाव वेगळे आहे, आपला निशाणा वेगळा आहे, आपली जिम्मेदारी पण वेगळी आहे, आपले आहार वेगळे आहे, आपले पालनपोषण वेगळे आहे. आज हे गोष्टी किती लोकांना माहीत झाले आहे. प्रत्येक विश्वासी याजक आहे. आणि तो कसं याजक आहे,
वधस्तंभाचा रक्ताच्या द्वारा त्याला शुद्ध करण्यात येत आहे. वधस्तंभाच्या द्वारा त्याला अभिषेक मिळत आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारा त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. ख्रिस्ती व्यक्ती तो देवासाठीच काम करते, तो देवासाठी सेवा करते आणि तो देवाच्या अभिषेकमध्येच चालते. तो देवाची इच्छाच पूर्ण करतो आणि तो देवाचीच गोष्टी करतो आणि तो आपल्या कार्याचा द्वारा देवाचे विधान पूर्ण करतो आणि तो देवाच्या द्वारा ठरवलेलेच कामं करतो. यालाच आपण ख्रिस्ती लोक म्हणतो. यासाठी देव मोशेला म्हणतो का तुझे जे लोक आहे ते माझे आहे. साधारण रीतीनं इतर धर्मामध्ये आपण बघतो का जे त्यांचे मोठे अधिकारी असते, धर्मगुरू असतो, ते लोकांसाठी कामं करतो आणि सेवा करतो. पण इथं हे आपण लोक देवासाठी काम करतो. इथंच ख्रिस्ताची भिन्नता आहे. देवाला तुम्ही पाहिजे, देवाला मंडळी पाहिजे, लोकांना देव पाहिजे, पण ख्रिस्तामध्ये देवाला मनुष्य पाहिजे. देवाच्या लेकराला वधू पाहिजे. याच्यासाठीच तर या जगाचं निर्माण झाले आहे. येशू ख्रिस्तासाठी मंडळी तयार झाली पाहिजे आणि हे मंडळी येशू ख्रिस्ताची वाट बघितली पाहिजे. याच्यासाठीच आपला निर्माण झाले आहे आणि याच्यासाठीच देवानं आपल्याला बोलावले आहे. याच्यासाठीच देवानं आपला निवड केला आहे. याच्यासाठीच देवानं आपली प्रतिष्ठा केली आहे आणि याच्यासाठीच देवानं आपले अभिषेक केले आहे. मोशे हे लोक माझे याजक आहे. आपण देवाच्या प्रकाशमध्ये चालले पाहिजे. आपण देवाचे वचनच्या अनुसार आपले जीवनला जगले पाहिजे. आपण देवाच्या उजेडमध्ये राहिले पाहिजे आणि आपण देवाच्या संगतीमध्ये चालले पाहिजे. देव आपल्याला त्याच्या वचनच्या द्वारा आपल्याला तो पार्टनर बनवत आहे. यासाठी देव म्हणतो का हे माझे लेकर आहे, माझे निवडलेले आहे, हे माझे आहे. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला कळतो का तुम्ही कोण आहे? इथे मोशे या लोकांच्या प्रतिष्ठा करून राहिले आहे. हे एक नमुना आहे. आपण प्रेषिताचे कृत्य बघत असताना आणि योहानचे शुभवर्तमानमध्ये याचे 17वा अध्यायामध्ये येशू ख्रिस्तांना म्हटले, पित्या जसे तू आणि मी एक आहे तसेच तू यांना आणि मला एक कर. ख्रिस्तीपण म्हणजे पिताच्या द्वारा आणि पुत्राच्या द्वारा निवडलेली मंडळीलाच आपण ख्रिस्ती म्हणतो. यासाठी तो इथे म्हणते का जे महिमा तुनं मला दिली आहे, मी हीच महिमा यांना दिले. मीनं या लोकांवर तर सत्य प्रगट केले आहे आणि सत्यच तुझं वचन आहे. आपण वचनच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये शुद्धता येतो. जुन्या करारमध्ये पाण्याच्या द्वारा हातपाय धुणे होते आणि रक्ताला कानाच्या मागे लावणं होते आणि बोटावर लावणे होते आणि पायाच्या बोटावर लावणे होते. याचं विवरण मी तुम्हाला नंतर देते. आणि हे सर्व काय आपण बघून राहिले आहे हे बाहेरी प्रगटीकरण आहे.
आणि याच गोष्टी येशू ख्रिस्ताच्या द्वारा आत्म्यामध्ये देवानं आपल्या जीवनामध्ये केले. आणि हे देवाचे ॲक्ट आहे. देवानं आत्माच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये कार्य केले, मोशेच्या द्वारा नाही. मोशे इथं परफॉर्म करून राहिले आहे आणि मोशेला देव हे सर्व करायला लावले आहे. येशू ख्रिस्त देवाचे देव आहे आणि तो मानव रूप धारण करून येशू ख्रिस्त स्वयं परमेश्वरानं हे सर्व गोष्टी केले आहे. येशू ख्रिस्ताला मनुष्य लोकांना अभिषेक नाही केले, देवानं अभिषेक केले. येशू ख्रिस्ताची मनुष्यानं प्रतिष्ठा नाही केले, देवानं येशू ख्रिस्ताची प्रतिष्ठा केले. येशू ख्रिस्ताला मनुष्यानं नाही पाठवले, देवानं पाठवले. देव उतरून आला या जगामध्ये. तो देवाच्या द्वारा पाठवण्यात आले. प्रेषित म्हणजे काय? देवाच्या द्वारा पाठवण्यात आले. देवाच्या द्वारा पाठवण्यात आले आहे. देवाच्या द्वारा ठरवण्यात आले आहे. देवाच्या द्वारा नियुक्त करण्यात आले आहे. योहान शुभवर्तमान याच्या 17 अध्याय 4 वचनच्या अनुसार येशू ख्रिस्त म्हणतो का देवानं दिलेले कार्य मीनं ते कार्य पूर्ण केले आहे आणि देवाची महिमा मीनं केली आहे. कारण येशू ख्रिस्त या जगामध्ये देवाचे कार्य पूर्ण करण्यासाठी आले आहे. आदमला मिळलेली जी महिमा आदमनं हरवली आहे, त्याच महिमाला परत देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आले आहे आणि परत त्यानं तेच महिमा या जगामध्ये असलेले लोकाला दिले आहे. सर्व धार्मिक आत्मिक नियमला परमेश्वर देवानं येशू ख्रिस्ताच्या द्वारा पूर्ण केले आहे. यासाठी देवानं जुन्या करारामध्ये सर्व नियमला मोशेला दिले आहे. सर्वात पहिलं त्या लोकांना प्रतिष्ठा करण्यासाठी त्या लोकांना जवळ आणले पाहिजेत. त्या लोकाला आणायचं आहे. कुठून आणायचं आहे? त्या लोकाला त्यांच्या डेरेपासून तर मंदिरापर्यंत आणायचे आहे. बघा, लक्ष द्या, कसं आणायचं आहे आणि कोणाला आणायचं आहे इथं आपण बघू. मग आरोन व त्याचे पुत्र यास दर्शन मंडपाचा द्वार समोर आणून स्नान घाल. तुम्हाला यायचे आहे आणि तुम्ही येत असताना तुम्हाला या पद्धतमध्ये यावे लागेल. तुम्ही इथं लक्ष द्या, त्या लोकांना मंदिराच्या मंडपासमोर द्वारसमोर घेऊन आणून राहिले. बघा, बाहेर समाज आहे आणि समाजामधून आणून देवाच्या निवासस्थानाच्या मंडपजवळे त्या लोकांना आणणे आहे. यासाठी एक व्यक्तीला देवाची सेवा करण्याचे आहे, म्हणजे सर्वात अगोदर त्याला जगापासून स्वतःला वेगळे करणे आहे. तो व्यक्ती स्वतःला आपल्या कुटुंबापासून आणि समाजातून त्याला वेगळे करणे आहे. लक्ष द्या तुम्ही आणि विचार करा, या 12 गोत्रामधून या गोत्राला वेगळे देव करून राहिले आहे. हे लोक देवाचे आहे आणि स्वाभाविक रीतीनं हे लोक यांचे कुटुंबाचे नाही. आज हे गोष्टी किती सेवक लोकांना माहीत आहे का आम्ही आपल्या कुटुंब आणि बंधूसाठी नाही, पण आपण देवाची सेवा करण्यासाठी
आपल्या कुटुंबामधून बाहेर निघले आहे. यासाठी की आध्यात्मिक सेवा करण्यासाठी येणारा व्यक्ती भौतिक रीतीनं असलेले भाऊबंधूमधून तो बाहेर निघून देवासाठी येऊन राहिला. हे आत्मिक संबंध आहे, स्वाभाविक संबंध नाही. रक्त संबंधी असलेले त्या लोकांपासून यांना वेगळे करण्यात येत आहे. लेवी लोकांमधून या लोकांना वेगळे करण्यात आले आहे आणि या लोकांमधून अजून वेगळे करण्यात आले आहे. पहिलं या लोकांना हे गोष्टी माहिती करायची आहे का हे लोक कोण आहे. त्याच्यानंतर त्यांना तयारी करायची आहे आणि त्या लोकाला काय करायचं आहे ते देवासाठी केले पाहिजेत. आणि हे गोष्टी प्रत्येक ख्रिस्ती लोकांना कळले पाहिजे. आणि सर्वात चांगले उदाहरण आहे येशू ख्रिस्त. देवानं अब्राहमला बोलावले तेव्हा देवानं म्हटले अब्राहमला, तू आपल्या वडीलचा कुटुंबाला घराण्याला सोड, तुझे निवासस्थानाचे नगर शहर याला सोडून दे, आपल्या कुटुंबाला सोड आणि मी सांगलेल्या स्थळामध्ये येऊन जा. तुम्ही मनुष्यामध्ये सेवा करत असताना कधी तुम्हाला विचार आले का तुम्ही देवाची सेवा मनुष्याच्या मधामध्ये करत आहे. यासाठी देव त्या लोकांना विशेष करून माझ्यासाठी काढून घेऊन ये म्हणत आहेत. कारण का आहे? कारण हे लोक देवाचे आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये सर्वच काही बदल येणार. आतापासून आरोनच्या जीवनामध्ये पण बदल येणार. आरोन आता काम करासाठी नाही गेले. आरोन आता देवाच्या मंदिराजवळच राहून गेला. देवाचे काम केले पाहिजे, देवाचंच ऐकले पाहिजे आणि देवासाठीच आपले जीवन जगले पाहिजेत. सर्वात अगोदर देवाला ते लोक समर्पण केले पाहिजे, देवाचे ऐकले पाहिजे आणि देवाचे अधीनतामध्ये आले पाहिजेत. हे सर्व मानसिक तयारी आहे. हे सर्व तयारी आपण केले पाहिजेत. पौलला देवाचे दर्शन झाल्यानंतर दमास्कुसमध्ये तो 3 वर्षासाठी अरेबियामध्ये गेले आणि तो तिथं स्वतःला तयार केले. त्याच्यानंतरच तो लोकाच्या मधामध्ये सेवामध्ये आले. त्याच्या अगोदर तो दिसला नाही. यासाठी प्रत्येक ख्रिस्ताला धर्मशास्त्र का आहे त्याला कळले पाहिजे. त्याला विधान का आहे, नियम का आहे कळले पाहिजे. तो स्वतःला तयार केले पाहिजेत. एका व्यक्तीला कलेक्टर व्हायचं आहे म्हणजे त्याला सर्वच नियम आणि कानून माहीत झाले पाहिजेत. त्याच्यानंतरच तो शासन करू शकतो आणि लोकांना आणि सर्वच गोष्टीला तो नियंत्रण करू शकतो. आणि या लोकांना काही काळापर्यंत तयार केले जाते चांगल्या कामासाठी. तसेच देवाची सेवा करणाऱ्या व्यक्तीला त्याचे स्वतःच्या अंतःकरणाला शुद्ध केले पाहिजेत. तसेच देवाच्या जवळ येणाऱ्या व्यक्तीला त्याचे अंगीकार झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच्या जीवनामध्ये काही स्टँडर्ड असले पाहिजेत. त्याच्यासाठी काय प्रमाण त्यांच्या जीवनामध्ये असले पाहिजे. तो गुन्हा दर्शन मंडप समोर आणावा. म्हणजे आत्तापर्यंत त्याचा कोणीच उपयोग नाही केले तो देवाजवळ आणले पाहिजेत. आणि हे वस्तू
कोणाच्या कामी नाही आले पाहिजे आणि याला जगाशी काहीच मतलब नाही. हे फक्त देवासाठीच उपयोगमध्ये आणले पाहिजेत. यानंतर 2 मेढ घेऊन ये निष्कलंक. हे सर्व सिम्बॉलिक आहे इथं सांगून राहिले. मेढ कसे असले पाहिजे? कलंक नसलेला मेढ. येशू ख्रिस्तांना पण मंडळीला निष्कलंक निर्दोष आपल्या रक्ताच्या द्वारा केले आहे. आणि इथं काय लिहून आहे? निष्कलंक मेढ, कलंक नसलेला मेढ, शुद्ध असलेला जीवन. एक चांगला जीवन, पवित्र जीवन, देवासमोर पवित्र जीवन आपण जगले पाहिजे. येशू ख्रिस्तामध्ये तुझे चरित्र चांगले असले पाहिजे आणि आपले जीवनाचं चरित्र स्वभाव येशू ख्रिस्तामध्ये आपले नीव आहे. ख्रिस्तामध्ये आपले नायकपण फार महत्त्वाचे आहे. त्याच्या अनुसार पहिली सूचना आहे गोना आणि दुसरी सूचना आहे मेढ. आणि त्याच्यानंतर बेखामीरचे रोटी. रोटी आपले शरीरचे चिन्ह आहे आणि रोटी बेखामीर असेल म्हणजे आपले जे शरीर जे आहे ते शुद्ध असले पाहिजे, पवित्र असले पाहिजेत. आपल्या शरीराच्या द्वारा काहीच पाप नाही झाले पाहिजे असले आपले शरीर असले पाहिजेत. कन्याचं नाव घेत असताना कन्या शुद्ध असले पाहिजे म्हणते. मग विवाह केलेले लोक अशुद्ध आहे का? असे नाही. कन्या शुद्ध असले पाहिजे म्हणजे ती कधीच पुरुषाला नाही बघणे म्हणजे पुरुषाच्या संपर्कामध्ये नाही आलेली कन्याला त्याला आपण शुद्ध कन्या म्हणतो. कारण ती वैवाहिक धर्म तिला माहीत नाही, यासाठी ती पवित्र आहे. इथे लिहून आहे तेल ओतल्यानंतर. तेल पवित्र आत्माचे चिन्ह आहे आणि तेल आपल्या शरीराला कंप्लीट म्हणजे संपूर्ण रीतीनं कवर करतो. त्यांनी याजकाच्या नात्यानं माझे करण्यासाठी जे तुला करव्यांचे ते हे एक गुन्हा आणि 2 निर्दोष मेढ घ्यावे आणि बेखामीर भाकरी तेलात मळल्यानं बेखामीर पोळ्या आणि तेल लावलेले बेखामीर चपात्या घालावे. हे सर्व गव्हांचे सपिठांचे असावे. गव येशू ख्रिस्ताचे प्रतीक आहे आणि गवचा दाना मिल्यानंतरच तो दाना फलवंत होतो. आणि गवचा दाना तिथे आहे म्हणजे गवचा दानाला मृत्यू आणि पुनरुत्थानाचा अनुभव आहे. गव्हाचा दाण्याला पुनरुत्थानाचा अनुभव आहे आणि त्याच्याद्वारा आलेला पीठ. गव्हाचा पिठाला आकार नसते. त्याला कसले आकार असते? काहीच आकार नसते. कारण ते दबवण्यात आले, कुचलण्यात आले आणि तो बारीक करण्यात आले. हा सर्व एक टोपलीत घाल आणि तो गोना व ते 2 मेढे यासाठी ती टोपलीत घेऊन ये. तू देवाला मिळायचा अगोदर देवासाठी तुझी स्वतःची तयारी असली पाहिजे. तुम्ही देवाच्या जवळ ह्याचा अगोदर तुम्ही स्वतःला समर्पण करून घेतले पाहिजे. देवाच्या समोर तुम्ही स्वतःला
देवा अंगीकार केले पाहिजे आणि देवाच्या याचा अगोदर तुमची तयारी चांगली असली पाहिजेत. सेवक होण्यासाठी तुम्ही अंगीकार केले पाहिजे आणि तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन आले पाहिजे. आणि यासाठी हे सर्व काही तुम्ही देवाजवळ घेऊन आले पाहिजे. खाली हात हलवत येणे नाही. बघा इथं सर्व तयारी त्यांची असल्यानंतर 4 वचन काय म्हणतो, मग अहरोन वा त्याचे पुत्र यास दर्शन मंडपाच्या द्वारासमोर आणून स्नान घाल. बाहेरच त्यांना स्नान करायला लावून राहिले. तर बघा त्या लोकांची इतकी तयारी असल्यानंतरही देव त्यांना म्हणत आहे का त्यांना स्नान घाला बाहेर. देव अपेक्षा करतो का आपण जास्त शुद्ध असले पाहिजेत. पुष्कळ लोक म्हणतो का आम्ही खूप तयारी केली आहे, आम्ही विविध ठिकाणी स्वतःला शुद्ध केले आहे. पण देवाचं वचन काय म्हणतो का देवाच्या निवासस्थानाच्या मंडपाचा जवळ तिथं शुद्ध झाले पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या माध्यमातूनच तुम्ही शुद्ध झाले पाहिजेत. जे लोक शुद्ध होऊन येतो देवाचं वचन त्यांना अधिक शुद्ध करतो. देवाचे निवासस्थानाचे मंडप येशू ख्रिस्ताला सूचित करतो आणि तिथे येऊन स्नान करणे बप्तिस्माला सूचित करतो. देवाचे राज्यासाठी आणि देवासाठी बप्तिस्मा फार महत्त्वाचे आहे. बप्तिस्मा म्हणजे आपल्याला वाटतो का पाण्याच्या द्वारा शुद्धी, पण वास्तवमध्ये आत्म्याच्या द्वारा आपली शुद्धी होतो. देवाचे निवासस्थानाचे मंडप येशू ख्रिस्ताला सूचित करतो आणि पाणी देवाच्या वचनाला सूचित करतो. शुद्धी नसले तर देवाचे दर्शन नाही आणि शुद्धी नसले तर देवाच्या दर्शनासाठी नाही आलेच पाहिजेत. शुद्धी म्हणजे भौतिक आणि स्वाभाविक शुद्धी नाही, आपले भित्री मनुष्यत्व शुद्ध झाले पाहिजेत. त्याच्यानंतर 5 वचनपासून तर 7 वचनपर्यंत प्रधान याजकाला कसे अभिषेक केले पाहिजे आणि त्याचे वस्त्रधारण कसे असले पाहिजेत. आणि ती वस्त्रे घेऊन अहरोनला त्याचे अंगरख वा एफोदाचा झग्गा घाल, त्यास एफोद वा उरपाट बांध आणि एफोदाचा बुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेस बांध, त्याच्या डोकीला मधील घाल आणि मंदिलास पवित्र मुकुट लाव. आपण गेले 28 अध्यायामध्ये निर्गमनच्या पुस्तकामध्ये 1 वचनपासून तर 4 वचनपर्यंत आपण बघले होतं का ज्यांच्यामध्ये ज्ञानची आत्मा आहे, ज्यांच्यापाशी शुद्ध हृदय आहे आणि जे देवाचे आत्मेनं भरून आहे, हे सर्व वस्तू ते लोक तयार करतील. अहरोन घातलेले वस्त्र कोणी पण शिवू नाही शकत आणि कुठे पण नाही शिवू शकत कोणी, कारण त्याचं विशेष प्रकारचे रंग आहे आणि त्याचे विशेष प्रकारचे वस्त्राचा कपडा आहे आणि त्याला शिवाचे विशेष प्रकारचे सूत आहे. आणि हे सर्व देवानं सांगल्या अनुसारच त्याचे वस्त्र शिवले पाहिजे आणि तसेच शिवले पाहिजे. आपल्याला इथं ख्रिस्ताचे स्वभावामध्ये काहीच बदल नाही याला हे गोष्टी सूचित करतो. कारण हा व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या स्वभावाला सूचित करतो, येशू ख्रिस्ताच्या कामाला सूचित करतो.
बघा इथं मी गोष्टी सांगत आहे. हे वस्त्र धारण करतवरी तो प्रधान याजक नाही आहे. बघा इथे ते लोक भागेपासून वेगळे झाले आहे आणि लेवीमधून वेगळे झाले आहे आणि गुन्हे घेतले आहे. मेंढ घेतले आहे आणि सर्वच काही घेऊन आले आहे. आणि त्यानंतर देवाच्या निवासस्थानाच्या मंडपासमोर आंघोळ पण केले आहे. पण इथं पण सर्व गोष्टी नाही झाले. प्रधान याजक होण्यासाठी या वस्त्राला तो घातले पाहिजेत. आणि हे वस्त्र पण कोणी शिवलेले नाही. देवाच्या आत्मेनं परिपूर्ण असलेले आणि देवाचे ज्ञान आणि बुद्धीनं परिपूर्ण असलेले व्यक्ती ते लोक शिवलेले वस्त्र हे लोक घालतील. यासाठीच इथे लिहून आहे का आपण देवाचे हाताचे कार्य आहे. आपण लोक देवाच्या हातेमध्ये तयार होऊन राहिलो. प्रवक्ता म्हणतो का तो तुला आपल्या हातामध्ये बनवले आहे. परमेश्वर तुला स्वयं निवड करत आहे आपल्या कामासाठी. यासाठी पौल म्हणतो का तू आपल्या सामर्थ्य कामासाठी आम्हाला निवड केले आहे. आणि ती वस्त्र घेऊन आरोनला त्याचे अंगरख व एफोदाचा झग्गा घाला. त्यास एफोद व उरपाट बांधा आणि एफोदाचा बुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेस बांध. त्याच्या डोकीलमधील घाल आणि मधलीच पवित्र मुकुट लाव. नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर. स्तोत्रसंहिता याचं 133 अध्यायामध्ये काय लिहून आहे. काही मनोहर गोष्टी आहे का भावबंधू एका ठिकाणी मिळणे आणि त्याच्या डोक्यावर ओतून त्याच्या दाढीवर वाहत त्याच्या अंगावर होऊन त्याच्या पायापर्यंत वाहिणे. बघा इथे अभिषेकचे तेल डोक्यावर ओतल्यानंतर त्याच्या शरीरावरच त्याच्या कपड्यावरून वाहत वाहत त्याचे खालचे छोरपर्यंत वाहतो. तेल पवित्र आत्माला सूचित करतो आणि तेलाच्या द्वारा त्याले ढापणे म्हणजे पवित्र आत्माच्या द्वारा ढापण्याचा अनुभव त्याला येतो. एक व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये असताना तो पवित्र आत्म्याच्या द्वारा ढापून असले पाहिजेत. देवाच्या उपस्थितीमध्ये असताना देवाच्या आत्म्याच्या द्वारा तो ढापून असला पाहिजे पूर्ण रीतीनं. बंधूंनो आणि भगिनींनो, त्याच्यावर तेल ओतल्यानंतरच तो प्रधान याजक होतील आणि त्याला तेलाचा अभिषेक होतवरी तो प्रधान याजक नाही होत. तसाच एक विश्वासी येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याच्या माध्यमातून त्याचे पापाची क्षमा होते आणि त्यानंतर पवित्र आत्मा त्याच्या आतमध्ये राहतो आणि त्याच्याद्वाराच तो देवाची संतान होतो. इथे हारूनला तयार करण्यात आले आणि हे सर्व काही मोशे करून राहिले आणि मोशे देवाच्या बदलेमध्ये हे सर्व काही करत आहे. एदेनच्या बागेमध्ये एका प्राणीला वध करून त्याचे चमडे काढून त्याचे वस्त्र तयार करून देवाना आदाम आणि हवेला घालून दिले. तसेच
रक्षण देवाकडूनच आहे आणि हे देवाचेच कार्य आहे आणि देवच याला करतो. हे रक्षणचे कार्य त्रिएक परमेश्वरचे कार्य आहे. काम देवाचेच आहे, योजना देवाचेच आहे आणि काम करून घेणारे देवच आहे. देवानं रक्षणची योजना तयार केले आणि पुत्रानं त्या रक्षणच्या कार्याला पूर्ण केले आणि त्याच कार्याला लोकांपर्यंत पवित्र आत्म्यानं पोचवले. आणि कुठे बघले तरी तुम्हाला हे सिद्धांत मिळणार, कारण हे पवित्र शास्त्राचे बेसिक सिद्धांत आहे. बघा, इथे आरोनला अभिषेक करण्यासाठी तेलाचा उपयोग करण्यात आले आणि प्रत्येक लोकांना हे अभिषेकचे कार्य नाही केले पाहिजे, कारण अभिषेकचं तेल विशेष प्रकारच्या वस्तूचा द्वारा निर्माण करतो आणि या तेलाचे विशेष प्रकारचे सुगंध या तेलामधून येतो आणि आरोनला अभिषेक केल्यानंतर त्याला विशेष प्रकारचे सुगंध आले आणि अभिषेकचा तेल प्रत्येक व्यक्तीवर ओतल्या नाही जात, फक्त अभिषिक्त लोकांवरच. बघा, साधारण रीतीनं आपल्या शरीरामध्ये घामाचे दुर्गंध येतो आणि अभिषेकाचे जे तेल ओतल्यानंतर त्याचे सुगंध, या दोघांमध्ये किती फरक असतो तुम्हाला माहीत आहे का? इतकाच फरक विश्वासी आणि अविश्वासीच्या जीवनामध्ये असतो. बघा, एक व्यक्ती त्याच्या शरीरामध्ये तो घामेनं भरून त्याची दुर्गंध येत असताना तो कसा असतो आणि एक व्यक्ती शुद्ध होऊन आणि त्याला शुद्ध अभिषेक झाल्यानंतर आणि चांगले वस्त्र घालून असताना त्या दोघांमध्ये दोघं कसे असतो. तसेच विश्वासी आणि अविश्वासीचा जीवनामध्ये फरक असतो. एक अविश्वासीच्या जीवनामध्ये दुर्गंध असतो आणि त्याच्या जीवनामधून दुर्गंधच येत असतो, पण एक विश्वासीच्या जीवनामध्ये सुगंध येतो आणि त्याच्यापाशीच जीवन असतो. हेच पवित्र आत्माची तयारी आहे आणि याच्यासाठीच देव तयार करतो विश्वासीला. मग त्याच्या पुत्रास समीप आणून त्याच्या अंगात अंगरेख घाल. तू त्याला समीप आणणे किंवा तू समीप येणे हे विषय नाही आहे. तुम्ही देवाच्या समीप या. मोशेनं त्या लोकाला आणले म्हणून आले असे नाही. ते लोक मोशेला घेऊन देवाच्या निवासस्थानाच्या मंडपापाशी दिसले पाहिजेत. देवाच्या द्वारा समोर मोशे, आरोन आणि त्याचे लेकरं दिसले पाहिजे. स्वर्गाच्या राज्यामध्ये फक्त येशू ख्रिस्त एकटेच गेले काय? येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्यामध्ये गेले तेव्हा तो सर्वच लोकांना सुटका दिले, सर्वच लोकांना तो सोडवले. देवानं फक्त येशू ख्रिस्तालाच नाही बघितले, पण येशू ख्रिस्तावर तो विश्वास करणारा प्रत्येक लोकांना येशू ख्रिस्तामध्येच देवानं बघितले. इफिसियोची पत्री याचा 1 अध्याय 6व्या वचनमध्ये परमेश्वर देवानं येशू ख्रिस्तामध्येच संपूर्ण जगतला आधीच बघितले. बघा, देवाच्या वचनला चांगले समजा. आपण सर्वच लोक येशू ख्रिस्तामध्येच आहे. आणि आरोनोस वा त्याच्या पुत्रास कमर बांध, त्याच्या डोकीस फेटे बांध. फेटे बांध म्हणजे त्याच्या डोक्याला कपडेनं फेटे बांधणे आहे.
या प्रकारे हा निरंतराच्या विधीनं त्यास याचकपद प्राप्त व्हावे आणि आरोन व त्याचे पुत्र यांचा संस्कार करावा. याच्यानंतर हे लोक देवाचे सेवक होतील आणि याजकचे कार्य करतील आणि याजकची सेवा देवासाठी करतील. हे लोक देवाचे सैनिक होतील. बघा बंधूंनो आणि भगिनींनो, देवाचे निवड आणि देवाचे योजना आणि देवाची सेवा, त्या लोकांना शुद्ध करणे, त्याच्यानंतर अभिषेक करणे आणि त्यांचे संस्कार करणे. आणि या सर्व गोष्टी घडल्यानंतरच ते लोक देवाच्या समोर उभे होऊ शकते. आणि त्या लोकाचे फेटे बांधणे म्हणजे हे काहीच काळापर्यंत नाही आहे, ते नेहमीसाठीच आहे. आपले प्रभू येशू ख्रिस्तानं केलेले याजकचे कार्य हे शाश्वत आणि अनंतकालिक आहे आणि हे कार्य येशू ख्रिस्तानं देवासमोर नेहमीसाठी केले आहे. आणि नेहमी बलिदान करण्यापेक्षा येशू ख्रिस्तानं आपले स्वयंचे रक्त घेऊन देवासमोर उपस्थित होऊन नेहमीसाठी त्यांना या जगासाठी प्रायश्चित केले आहे. येशू ख्रिस्ताच्या एकच वेळ जगाच्या लोकांसाठी प्रायश्चित आणि त्यांच्यासाठी रक्त दिल्यामुळे नेहमीसाठी एकच वेळा येशू ख्रिस्तानं सर्व लोकांसाठी प्रायश्चित केले आहे आपल्या रक्ताचे द्वारा. या जगामध्ये मनुष्य जातीचे असलेले पाप एकाच वेळी सर्वांचे क्षमा करण्यामध्ये आले आहे आणि सर्व लोकांसाठी पापाची किंमत चुकवण्यात आली एकाच वेळी. आणि आपण इथे 9व्या वचनमध्ये येत असताना याजकपद या लोकाचे होतील. येशू ख्रिस्ताला फरसी लोकांना प्रश्न केले होते का हे कार्य तुम्ही कोणते अधिकारांना करून राहिले. येशू ख्रिस्ताला देवाना हे अधिकार दिले कार्य करायसाठी. देव आहे अधिकार देणारा आणि हा अधिकार देवानं दिले आहे सांगण्यासाठी. पिढी ते पिढी देवानं या कुटुंबाला अधिकार दिले आहे सेवाचे कार्य करायसाठी. पवित्र शास्त्रेमध्ये मोशे आपल्याला फार मोठे नायक दिसतो, पण मोशेपेक्षा मोठे काम आरोननं केले आहे. आरोन आपल्या जीवनकाळमध्ये देवाच्या आणि लोकाच्या मधामध्ये राहून इस्रायली लोकांसाठी तो प्रायश्चित केला आहे आणि सुटकारा देणारा तोच आहे आणि प्रायश्चित करणारा तोच आहे. आणि येशू ख्रिस्तामध्ये हे कार्य आपण बघतो. आणि आरोनस व त्याचे पुत्रास कमर बांध, त्यांचे डोकीस फेटे बांध. या प्रकारे हा निरंतराचे विधीनं त्यांस याजकपद प्राप्त व्हावे आणि आरोन व त्याचे पुत्र यांचे संस्कार करावा. बघा इथं परमेश्वर आरोन आणि त्याचे पुत्रासाठी इथं गाईडलाईन देऊन राहिले का कसे ते लोक राहिले पाहिजे, कसे सेवा केले पाहिजे, काय त्यांच्यासाठी नियम आहे. किती आश्चर्याची गोष्टी आहेत. आता 10 वचनपासून ते 14 वचनपर्यंत पाप प्राणाचे बलीचे अर्पण आहे. एक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत हे लोक देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश नाही केले, कारण पाप प्राणाचे बली नाही झाले. हे लोक तयार आहे पण आतापर्यंत प्रवेश नाही केले. तो गोना दर्शन मंडप समोर आणावा
आणि आरोन व त्याचे पुत्र यांनी आपले हात त्याच्या शिरावर ठेवावे. याच्यानंतर दहन बली देतो आणि त्याच्यानंतर संस्कार होण्यासाठी अर्पण देतो. याच्यासाठी त्या लोकांच्या निमित्त पाप अर्पणाचे बली, प्रतिष्ठाचे बली आणि समर्पणचे अर्पण देतो. बघा येथे किती शुद्धी आहे, किती अर्पण आहे आणि किती नीती नियम आहे. एक विश्वासी होण्याचे नाते माझे जीवन इतके महान आहे का, इतके किमती आहे का, इतके समर्पित आहे का आणि आपल्यावर इतकी जबाबदारी आहे का. निश्चित रीतीनं हे गोष्टी सर्व आपल्याला कळले पाहिजेत. आरोन व त्याचे पुत्र यांनी आपले हात त्याच्या शिरावर ठेवावे. इथं बघा त्यांच्या जीवनामध्ये असलेले पाप त्याच्यामध्ये ट्रान्सफर होऊन राहिले. रोमकरांचे पत्र याचे 12 अध्याय याचे 1 वचनमध्ये म्हणतो का तुम्ही सजीव असताना स्वतःचे बलिदान करा, अर्पण करा. याचे अर्थ का आहे? सजीव रीतीनं यज्ञ करा. सजीव रीतीनं यज्ञ म्हणजे का आहे? यज्ञ करत असताना बली पशु जे असतो तो जिवंतच राहतो. येशू ख्रिस्ताला याची गरज नाही. येशू ख्रिस्त निर्दोष आणि पवित्र आहे आणि तो पापी लोकांसाठी आपले जीवन दिले, आपले रक्त वाहिले आणि तिसऱ्या दिवशी तो मृत्युकामधून जिवंत झाले. एक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. येशू ख्रिस्त वधस्तंभावरत आपले प्राण सोडले आणि तो वधस्तंभावरतीच जिवंत झाले आत्मिक रीतीनं. येशू ख्रिस्त आत्मिक रीतीनं त्याची वधस्तंभावरत मृत्यू झाले. तो देवापासून दूर झाले आणि अजून एक वेळा तो संपूर्ण जगाला देवासोबत मिळवले, मेलमिलाप करवले आणि तिथंच येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले. हे लोक आपले हात त्या पशुवरत ठेवण्याच्या माध्यमातून याच्या जीवनामध्ये असलेले पाप त्या पशुमध्ये प्रवेश करून राहिले आणि इथे त्याच्या पक्षामध्ये हे पशु उभे आहे आणि त्यांच्या पापासाठी या पशूनं आपले रक्त वाहिले. जुन्या करारामध्ये पाप्याला लपवण्यात आले आहे. जुन्या करारामध्ये प्राणीचे लहू वाहिन्याच्या माध्यमातून पाप लपवण्यात आले आहे, ढापण्यात आले आहे. देवानं या लोकांना स्वीकार केले. देवानं जेव्हा बघितले या पशुच्या रक्तेला, देवानं त्या लोकांना स्वीकार केले. कसे देवानं त्या लोकांना स्वीकार केले म्हणजे ख्रिस्ताचा बलिदान होण्यापर्यंत तत्कालिक रीतीनं देवानं त्या लोकांना स्वीकार केले. पाप प्राणीच्या रक्ताच्या माध्यमातून लपवण्यात आले पण त्या लोकांना सुटका नाही मिळाले. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वाराच मनुष्य जातीला संपूर्ण रीतीनं सुटका मिळाले. यासाठी एक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे का पापी लोकांसाठी निर्दोष व्यक्तीचे रक्त वाहण्यात आले पाहिजे, तेव्हाच पापी लोकांना सुटका मिळतो. पापामध्ये असणाऱ्या व्यक्तीला पापामधून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या स्थळी एक निर्दोष व्यक्ती उभं होणं आवश्यक आहे, त्याला तिथून बाहेर काढण्यासाठी.
पाप नसलेला रक्त पाहिजे, यासाठी प्राणीचा उपयोग करण्यात आले आहे आणि याच प्राणीच्या रक्ताच्या द्वारा आरोन आणि त्याच्या लेकराच्या पापाला लपवण्यात आले. देव त्या लोकांना नाश नाही करत, पण त्यांचे रक्षण करते आणि हा रक्त त्यांना लपवतो आणि त्यांना सुरक्षा देतो. आपण लोक पण पापीच आहे आणि येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्यावर असल्यामुळे देव आपल्याला सोडून देत आहे. इथे पण ते लोक आपले हात त्या प्राणीवर ठेवण्याच्या माध्यमातून यांचे पाप त्या प्राणीमध्ये जातो. यासाठी हे प्राणी त्यांच्या स्थानी त्यांच्यासाठी इथं वध होऊन राहिले. हे प्राणी त्यांच्यासाठी वध होऊन राहिले. त्यांच्या स्थळी त्यांच्या बदल्यामध्ये वध होऊन राहिले, त्यांच्यासाठी वध होऊन राहिले. मग परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या द्वारी तो गुन्हा वधावा. गोव्हांचे काही रक्त घेऊन तू आपल्या अंगलुनी ते वेदीच्या शृंगास लावावे. बघा, वेदी बांबड्याचे लाकडानं आणि पितळानं मळून आहे आणि या रक्ताला घेऊन तिथं लावावे. आणि या वेदीला चारही दिशेमध्ये शिंग असतो आणि त्या शिंगावरतच हे रक्त लावणे आहे. वा बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायाथ्याशी ओतावे. वेदीच्या खाली त्याचे पाय असतो आणि ते पण पितळाचे असतो. त्या ठिकाणी बाकी रक्त ओतावे. बघा, येथे वध केलेले प्राणीचे प्राण गेले आहे, त्याचे रक्त ओतण्यात आले आहे आणि त्या पशुचे तुकडे करून त्याला भस्म करण्यात आले आहे. त्यांचे अंतड्यावर असलेली सगळी वापा, काळजावरील पडदा, दोन्ही गुर्दे व त्यावरील वापा ही सर्व घेऊन त्याचे वेदीवर होम करावा. पापाचे बली खाण्यामध्ये नाही आले पाहिजे आणि येशू ख्रिस्त छावणीच्या बाहेरच दुःख उठवले असे लिहिण्यात आले. आणि इथे पण आपल्याला दिसतो का हा प्राणी छावणी बाहेरच याला म्हणजे दुःख उठवताना दिसतो आपल्याला. पण गोहाचे मांस, त्याचे कातडे व विशिष्ट ही छावणी बाहेर नेऊन अंगीत जाळावी, कारण हा पापार्पणाचे बली होय. आता आपण 15 वचनपासून बघले तर समाधानचे बली आहे. इथं आपल्याला आरोन व त्याचे लेकरं आणि त्यांची प्रतिष्ठाचे विधान आपल्याला मिळतो. पवित्र करण्यासाठी जे तुला करवायचे ते हे, एक घो आणि 2 निर्दोष मेढ घ्यावे आणि बेखामीर भाकरी, तेलात मळलेले बेखामीर पुड्या आणि तेल लावलेले बेखामीर चपात्या घ्यावे. हे सर्व गव्हाचे सपिठाचे असावे. आरोन आणि त्याचे लेकरं देवाच्या मंदिराजवळ येत असताना त्यांना आंघोळ करावे लागावे, स्नान करून द्यावे आणि गोवाला पापाचे प्रायश्चित्तासाठी बलिदान करण्यासाठी द्यासाठी सांगितले. 10 वचनपासून ते 14 वचनपर्यंत आरोन व त्याच्या लेकरांसाठी गुहाला पाप प्राण्याचे बली द्यासाठी देवानं सांगितले.
इथं तुम्ही एक गोष्टी लक्षात ठेवा, देव ज्या लोकांना सेवासाठी निवडतो ते लोक त्या लोकांना पापाची क्षमा मिळले पाहिजेत आणि त्याच्यानंतर देवासोबत त्यांचे समाधान झाले पाहिजे. यासाठी समाधानचे बली असले पाहिजेत. देवासाठी प्रतिष्ठित झालेले लोक पाहिजे. यासाठी त्यांच्यासाठी प्रतिष्ठाचे बी अर्पण झाले पाहिजेत. इथे 15 वचनपासून तर 18 वचनपर्यंत याला दहन बली म्हणल्यानंतर परमेश्वर आणि त्याच्या सेवकाच्या मधामध्ये समाधान असले पाहिजेत आणि हे बली देवासाठी दिले पाहिजे. फक्त पापाची क्षमाच आपल्याला पर्याप्त नाही, समाधानचे पण बली असले पाहिजेत. एक मेढ घेऊन त्याचे शिरावर आरोन व त्याचे पुत्र यांनी आपले हात ठेवावे आणि तो मेढ वधून त्याचे रक्त वेदीवर सभोवर शिपडावे. मग तो मेंढा कापून त्याचे तुकडे करावे आणि त्याचे आतडी व पाय धुवून ती त्याचे तुकडे व डोके याबरोबर ठेवावी. मग त्या सर्व मेंढ्या वेदीवर होम करावा. तो परमेश्वर प्रीत्यर्थ होम बली होय. तो परमेश्वर प्रीत्यर्थ मधुर सुगंध होय. बघा, इथे या बलिदानच्या माध्यमातून देव या लोकांना अंगीकार करून राहिले. इथं देव या लोकांना स्वीकार करून राहिले. देव इथं प्रसन्न होऊन राहिले. बघा, इथे हे लोक आपले हात त्या प्राणीवर तर ठेवत असताना याच्यामध्ये असलेले पाप त्या प्राणीमध्ये प्रवेश होत आहे असं आपल्याला इथं दिसतो. त्यांच्या पापाची क्षमा देण्याच्या द्वारा देव त्या लोकांवर तर अनुग्रह करून राहिले असं आपल्याला दिसते. तो इथं आपल्याला 19 वचनपासून तर 21 वचनपर्यंत प्रतिष्ठाचे अर्पण या विषयामध्ये इथं दिसते. नंतर दुसरा मेढ घेऊन त्याचे शिरावर आरोन व त्याचे पुत्र यांनी आपले हात ठेवावे. मग तो मेढ वधावा आणि त्याचे काही रक्त घेऊन आरोन व त्याचे पुत्र यांना उजव्या कान्हाच्या शेंड्याला आणि त्यांच्या उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे आणि बाकीचे वेदीवर समोर शिपडावे. वेदीवर रक्त आणि अभिषेकाचे तेल यातले काही घेऊन आरोनवर व त्याच्या वस्त्रावर तसेच त्याच्या बरोबर त्याचे पुत्रावर व त्याच्या वस्त्रवरही शिपडावे. असेन तो व त्याचे वस्त्र आणि त्याचे बरोबर त्याचे पुत्र व त्याचे वस्त्र पवित्र होतील. बघा, इथे त्या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी या लोकांचे पण प्रतिष्ठा झाले पाहिजे आणि या लोकांचे वस्त्र पण प्रतिष्ठा झाले पाहिजे. बघा, इथे मंदिरामध्ये या लोकांना प्रवेश म्हणजे गेले पाहिजे तर या लांची प्रतिष्ठा होणे आवश्यक आहे. त्या लोकांच्या उजव्या हाताच्या बोटाला रक्त लावणे, त्यांचे उजवे कान, उजवे हाताचे उजवे बोट आणि पायाचा उजवा बोट याला रक्ते लावणे म्हणजे त्यांचे ऐकणं, त्यांचे हाताचे कार्य आणि त्यांचे पायाचं जीवन म्हणजे त्यांची चालचलन हे सर्व पवित्र आणि शुद्ध पाहिजे देवासाठी. आणि या लोकांचे असे प्रतिष्ठा झाल्यानंतरच हे लोक देवाच्या मंदिरामध्ये आले पाहिजे असे आपल्याला शास्त्र वचन सांगतो. इथे 22 वचनपासून ते
28 वचनपर्यंत या लोकांच्या द्वारा म्हणजे करण्यात आलेले विशेष प्रकारचे अर्पण, या लोकांना अंगीकार केले आणि या लोकांना जे वस्त्र धारण केले आहे, या लोकांच्या द्वारा एक विशेष प्रकारचे अर्पण. तो मेढ संस्काराचा आहे म्हणून त्याची वाफ, त्याचे चरबीदार शेपूट व त्याचे आतड्यावरील वापा व काळजावरील पडदा, दोन्ही गुर्दे व त्यावरील असलेले वापा आणि उजवा फाराही घ्या. त्याप्रमाणेच परमेश्वरासमोर ठेवलेले बेखामीर भाकऱ्याची टोपल्यातून एक भाकर, तेलात मळलेले सापिटाचा एक पोळी आणि एक चपाती घ्या आणि हे सर्व आरोन व त्याचे पुत्र यांच्या हातावर ठेवा आणि हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळा. मग त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन वेदीवरील होम करावा. हा परमेश्वरा मधुर सुगंध होय, हे परमेश्वराला अर्पिलेले हव्य होय. आणि हे सर्व काय देवाला समर्पित करत आहे या भावनेनं हे लोक केले पाहिजेत. मग आरोनच्या संस्कारात वदलेले मेंढ्यांचे ऊर घेऊन ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर ओवाळा, तो तुझा हिस्सा होईल. आणि आरोन व त्याचे पुत्र यांचे संस्कारासाठी वदलेले मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर आणि समर्पिलेले फार ही तू पवित्र करावी. इस्रायली लोकांकडून मिळणारा आरोनाचा व त्याचे पुत्राचा निरंतर हक्क होय, कारण हा समर्पित केलेले अंश होय. हा त्याच्याकडून इस्रायलचे शांत अर्पणाचे यज्ञापैकी परमेश्वर प्रीत्यर्थ समर्पित केलेले अंश होय. आरोनचे पवित्र वस्त्र त्याचे पश्चाताप त्याचे पुत्रासाठी असावी. हा वस्त्रानिशी त्याचे अभिषेक व संस्कार होवावे. त्यांचे वस्त्र इथं त्यांचे जीवाचे क्रियाला आपल्याला दाखवतो. इथं बघा, एका व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीच परिवर्तन नाही आहे. एका व्यक्तीच्या जीवनाच्या वस्त्रामध्ये काहीच परिवर्तन नाही आहे आणि त्याच्या जीवनामध्ये काहीच शुद्धता नाही आहे आणि देवाच्या द्वारा त्याचे संस्कार नाही झाले आहे, तर तो देवाच्या सेवेसाठी कामी नाही येणार, असे त्याचा अर्थ आहे. त्या पुत्रापैकी जो त्याचे जागी याजक होईल, त्यांना पवित्र स्थानातील सेवा करण्यासाठी दर्शन मंडपात दाखल होताना ही वस्त्र 7 दिवस परिधान केले पाहिजेत. म्हणजे वस्त्र नसले तर तो देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश नाही करू शकत. आणि याला आपण आध्यात्मिक रीतीनं बघले तर एक व्यक्तीचे रक्षण झाले पाहिजे, तो आध्यात्मिक रीतीनं चांगले मजबूत पाहिजे, देवाची क्षमा त्याला मिळाले पाहिजे आणि देवासाठी तो समर्पित असले पाहिजेत आणि त्याच्या जीवनामध्ये निंदारहित प्रवर्तन असले पाहिजे आणि चांगला जीवन त्याच्याजवळ असले पाहिजेत. असेच लोक देवाच्या सेवासाठी कामी येतो आणि देवाची सेवा म्हणजे काही साधारण गोष्टी नाही. फक्त 4 वचन घेऊन सांगितल्यानं कुणी सेवक नाही होत. त्याच्या जीवनामध्ये रूपांतरण फार बदलाव असले पाहिजेत. आणि आपण इथं 29 वचनामधून समोर पाहत असताना
मंदिराविषयी काही राईट्स विषयी तर आपण बघणार. संस्कारासाठी वधलेले मेंढा घेऊन त्याचे मांस एकदा पवित्र जागी शिजावा. मग आरोन व त्याचे पुत्र यांनी त्या मेंढ्यांचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शन मंडपाच्या द्वारे भक्षण करावे. त्याचे संस्कार व पवित्रकरण यासाठी ज्या पदार्थांना प्रायश्चित विधी करण्यात येईल ते पदार्थ त्यांना खावे. देव या लोकांना सांगून राहिले आणि विधीच्या अनुसार हे लोक त्याला खाऊन राहिले. पण अन्य कुलातल्या कोणीही ते खाऊ नाहीत, कारण ते पदार्थ पवित्र होतो. फक्त सेवक लोकांसाठी ते खाण्याची अनुमती आहे. समर्पण केलेले काही मांस किंवा भाकर सकाळपर्यंत राहिले तर तो शेष अग्नीत जाळून टाकावा. तो खाऊ नये, कारण तो पवित्र आहे. मी तुला आज्ञा पिले सर्व गोष्टीप्रमाणे आरोन व त्याचे पुत्र यांचे कर आणि 7 दिवसापर्यंत त्यांचे संस्कार कर. आणि हे लोक फक्त देवाचेच आहे आणि देवासाठीच आहे, यासाठी स्वतःला यांना समर्पण केले पाहिजे आणि 7 दिवस यांचे संस्कार झाले पाहिजे. आणि हे लोक आता कोणाचेच आणि कोणत्याच गोष्टीसाठी नाही. प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून एक गोवा प्रतिदिन बली दे आणि विधीसाठी प्रायश्चित करून ती शुद्ध करावी आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक करावा. 7 दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र कर, म्हणजे वेदी परमपवित्र होईल. ज्याच्या वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल. 7 दिवस त्या वेदीवर पापबलीचे अर्पण करावे आणि 7 दिवस तिथं बली केल्यानंतर वेदीला जे कोणी स्पर्श करीन तो पवित्र होईल आणि होतील. आणि वेदीसाठी येशू ख्रिस्त सर्वात चांगले उदाहरण आहे. मत्ते शुभवर्तमान याचे 8वा अध्याय. येशू ख्रिस्त डोंगरवर उपदेश करत असताना तिथं एक कोडी आले होते आणि येशू ख्रिस्त डोंगरवरून खाली उतरताना साधारण रीतीनं कुष्ठरोगी मनुष्याला स्पर्श केले किंवा याजकला स्पर्श केले तर तो 7 दिवसासाठी अशुद्ध होऊन जातो. आणि विशेष गोष्टी तर ही आहे का हा कुष्ठरोगी येशू ख्रिस्ताला स्पर्श केले आणि येशू ख्रिस्त अपवित्र नाही झाले, पण हा स्पर्श करणारा व्यक्ती शुद्ध होऊन गेला. आणि इथं वेदीला जे कोणी स्पर्श करतील तो शुद्ध होतील आणि त्याची प्रतिष्ठा होतील. येशू ख्रिस्त वधस्तंभावर तो संपूर्ण रीतीनं आपल्याला वेदी दिसतो. त्याला स्पर्श करणारा लोक आणि कोणी पण स्पर्श करावे तो शुद्ध होतो. आणि इथं 38 वचनपासून ते 42 वचनपर्यंत बघले तर याजक लोकांना दिलेले विधी आणि त्या लोकांचे होम अर्पण. वेदीवर नित्य होम करवायचे. तो असं प्रतिदिन 1 वर्षाचा 2 कोकराचे होम करावा. 1 कोकराचे होम सकाळी आणि दुसऱ्या कोकराचे होम सायंकाळी करावा. कुटून काढलेले पावहीन तेलात 1 दशमांश माप समीठ मिळवून ते 1 कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिनभर द्राक्षरसाचे पेय अर्पण करावे.
दुसऱ्या कोकरू सायंकाळी अर्पावे वा त्याच्याबरोबर बाराही सकाळच्या प्रमाणे अन्न अर्पण पेयपरण करावे. हे परमेश्वर प्रीत्यर्थ मधुर सुगंध हव्य होय. तुमच्या पिढीनपिढी दर्शन मंडपाच्या द्वाराशी परमेश्वरासमोर असंच होम बली नित्य अर्पावा. हा स्थली तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुम्हास भेटेन. जिथं मनुष्य आणि परमेश्वरचे समाधान स्पष्ट न होतो तिथंच देव बोलतो. आणि तुमचे समाधान देवासोबत नसेल तर देवासोबत बोलणे, देव आपल्यासोबत बोलणे हे असाध्य आहे. त्याचे रक्त तुला शुद्ध करतो आणि त्याच्या विधीला तू स्पर्श करील तर तेव्हा तू शुद्ध होतो आणि त्याच्यासोबत तुझे समाधान होतील आणि तो तुला स्वीकार करतील आणि त्यानंतरच तो तुझ्याशी बोलतील. यासाठी पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक लोकाला देवाचे स्वर नाही कळत. याचे कारण हेच आहे. शुद्ध जीवन नसले तर देवाला कोणीच नाही बघू शकत. शुद्ध मन आपलं नसले तर देवाला आपण कधीच ऐकू नाही शकत. देव या व्यक्तीसोबत बोलले म्हणजे या व्यक्तीचं जीवन शुद्ध पाहिजेत. देवाच्या द्वारा स्पर्श केलेले जीवन पाहिजे आणि देवाच्या रक्ताच्या द्वारा शुद्ध झालेले जीवन पाहिजेत. आपण 38 वचनपासून ते 42 वचनपर्यंत याजक लोकांसाठी काही विधीला बघितले आणि देव आपल्याशी कसे बोलतो या विषयावर आपण बघितले. आता आपण 43 वचनपासून ते 46 वचनपर्यंत परमेश्वर देवाची महिमा आणि परमेश्वर देवाचे प्रतिज्ञा आणि देवाची महिमा त्या लोकांना वाचाच्या द्वारा कसे देण्यात आले आहे आपण आता बघणार. या स्थली मी इस्रायल लोकांस भेट देईल आणि माझ्या तेजेनं ते पवित्र होईल. दर्शन मंडपाचे व विधी मी पवित्र करीन. आरोन व त्याचे पुत्र यांनी याजकाच्या नात्यानं माझी सेवा करावे म्हणून त्यास मी पवित्र करेन. आणि मी इस्रायल लोकांमध्ये माझा निवास करीन आणि त्यांचे देव होईल. त्याच्यामध्ये वस्ती करण्यासाठी ज्यांना त्यास मिस्र देशातून बाहेर काढील तो मी परमेश्वर त्याचे देव आहे असे त्यास कळेल. मी त्यांचे देव परमेश्वर आहे. या अध्यायाच्या प्रारंभामध्ये आपण बघितले होते का संस्कार विषय आपण पाहिले होते आणि अध्यायाच्या समाप्तीमध्ये देव आपल्या लोकांना म्हणतो का माझी महिमा मी तुम्हाला देणार. परमेश्वर देव आपल्या लोकांना पवित्र करून तो आपल्या लोकांसोबत बोलून राहिले. ते परमेश्वर देव आपले निवासस्थानाच्या मंडपला तोच पवित्र करतो. परमेश्वर देव वेदीला तोच पवित्र करतो. परमेश्वर देव याजक आणि प्रधान याजकला तोच पवित्र करतो. परमेश्वर देव आपल्या लोकांना तोच पवित्र करतो. धर्मामध्ये आणि परमेश्वरामध्ये हेच फरक आहे आणि हा मार्ग आपल्याला सरळ देवाकडे नेतो. धर्मामध्ये लोक आपल्या आचारांच्या द्वारा, आपल्या नियमच्या द्वारा आणि आपल्या जीवनाच्या द्वारा स्वतःला पवित्र करण्याचे प्रयत्न करतो आणि येशू ख्रिस्तामध्ये आणि
धर्मामध्ये हाच फरक आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो का मनुष्य कधीच स्वतःला तो होऊन पवित्र नाही करू शकत. फक्त देवच पवित्र करतो आणि सर्व गोष्टी देवच करतो. आणि देवाचे जे निवासस्थानाचे जे मंडप आहे त्याला देवच पवित्र करतो. वेदी पवित्र झाले पाहिजे म्हणलं तर देवच पवित्र करू शकतो. याजक लोक पवित्र झाले पाहिजे म्हटले तर देवच याजक लोकांना पवित्र करू शकतो. यासाठी पवित्र होणे म्हणजे हे देवाचेच कार्य आहे. आणि मनुष्य आपल्या आचारांच्या द्वारा स्वतःला पवित्र नाही करू शकत. आणि ह्या मनुष्याची बसची गोष्टी नाही. आणि या सर्व गोष्टी देवासोबत संबंधाच्या माध्यमातून होतो. आणि देव म्हणतो का मीच त्या लोकांचा देव आहे आणि मीच त्या लोकांना सुटका देणारा देव आहे. ज्यावेळी तू देवाला माहीत करून घेतो, ज्यावेळी देवाला तू समजून घेतो, ज्यावेळी देवाला तू माहीत करतो, त्यावेळीच तुला कळणार का ताच देव तुला सुटका देणारा देव आहे आणि ताच देव तुला पवित्र करणारा देव आहे. इस्रायली लोक व्यक्तिगत रीतीनं देवाला माहिती करून घेतले. एका शब्दामध्ये सांगतो म्हटले तर सुटका म्हणजे पवित्र होणे. त्यांचे संस्कार होणे, त्यांचा अभिषेक होणे आणि त्यांच्या जीवनामध्ये देवाची महिमा येणे. यासाठी पापापासून सुटका मिळला पाहिजे, शैतानापासून सुटका मिळला पाहिजे, शरीरापासून सुटका मिळले पाहिजे आणि आपण देवाच्या उपस्थितीमध्ये पवित्र असले पाहिजे, राहिले पाहिजेत. आणि हे सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर्त घडले. आणि येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये हे सर्व गोष्टी देवानं केले आहे. आपले पाप क्षमा करण्यात आले आहे आणि आपले पाप येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावर्त माफ करण्यात आले आहे. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर्त आपले पापासाठी प्रायश्चित झाले आहे. आपल्या पापाला क्षमा करण्यात आले आहे आणि आपल्या पापाला धुण्यात आले आहे ना आपल्याला शुद्ध करण्यात आले आहे. यासाठी आपल्याला करतो का तोच आपला देव आहे. एक संबंध तयार होतो. आपल्यावर एक जिम्मेदारी येतो आणि देवाचे वाग्दान का आहे आपल्याला कळतो आणि त्याच्या अनुसार आपण आपले जीवन जगतो. देवानं इस्रायली लोकांना निवड केले आणि तो सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या द्वारा केले आणि ख्रिस्ताला त्या लोकांना कळवले. इथे आपण 29वा अध्याय संपो आणि येणारा 30वा अध्यायामध्ये आपण अजून ध्यान करू.